चित्रा मनोजकडे नसेल ना गेली? ते मला नाही वाटत. म्हणजे अशी अचानक का जाईल ती, काहीही न सांगता. काहीतरी मनाला लागणारी घटना घडल्याशिवाय अशी तडकाफडकी नाही जाणार. तसं काही घडलंय का? नाही, तसं काहीच घडलं नाही. काल रात्री आपण किती हसत होतो. ती विचारायला का आली होती की स्वयंपाक काय करायचा? केवढी उत्साहात होती ती. हा, नंतर ती स्वयंपाकाला गेली आणि मी वर गेलो. हो, आणि मला ट्रेस पूर्ण करायचे होते म्हणून मी तिला फोन पण केला. तेव्हा आदित्यने, अरे तूच तर फोन उचललास ना. हो. आणि मला निरोप दिला की ती पीठ मळून वर येते म्हणून. पण खूप वेळ झाला ती आलीच नाही, म्हणून मग मी तिच्या रूम मध्ये गेले तिला बघायला. तर तिथे ती झोपली होती. म्हणून मी आपलं विचारलं सुद्धा की काय झालं, बरं नाहीये का? तर मला म्हणाले की हो बरं नाहीये, पण ताप वगैरे काहीच नव्हता. काहीच कळत नाहीये बाबा. एक मिनिट, आपण तिच्या रूम मध्ये बघायला पाहिजे. तिने काही चिठ्ठी वगैरे तर नाही ना ठेवलेली? आपण चेकच नाही केला. जा बघून ये लवकर. आलोच. हे सगळं खूप भयंकर वाटतं रे आदित्य मला. देवा प्लीज चित्राला सुखरूप ठेव. माझं चुकलं आदित्य. मी तुला सांगत बसण्यात वेळ घालवला. आधीच तिच्याशी बोलल्यास ही वेळच नसती आली. अगं पण तिने ऐकलं असतं का तुझं? अशा वेळी माणूस कोणाचाही ऐकायच्या मनस्थितीत नसतो. माहिती नाही, पण मी काय भांडणार नव्हते तिच्याशी. पण आता काय उपयोग आहे? गॉड, कुठे असेल रे ती आदित्य? मला तर ती पुन्हा पुन्हा जीव द्यायला गेली होती ना, तेच आठवतंय. आपण पुन्हा पुन्हा तेच बोलतोय का मेघना? हो, कारण आपण खूप घाबरलो आणि आपल्याला काही सुचत नाहीये. मग आपल्याला घाबरून नाही चालणार. आपण काही करून तिला शोधून काढूया. बघ कुठे काही चिठ्ठी वगैरे लिहिलेली दिसते का? मेघना, हा, आता कळतंय केवढं गंभीर होतं. तुम्हाला सारखं सांगायचा प्रयत्न करत होतीस आणि मी आपण तिला समजावणार होतो, सावरून घेणार होतो. पण हे सगळं इतकं अवचितपणे घडलंय की खूप लागलं असेल तिच्या जीवाला. मेघना, मी एकदा जीव वाचवलाय तिचा, पण आता माझ्याच मुळे तिच्या जीवाला धोका नाही ना निर्माण झालाय.